म्हणजे कसं आहे, तुम्ही आता नियोजनाबद्दल बोलत होतात. बसा बसा. नियोजन उत्तम आहे, पण एक गोष्ट जे नियोजन करत होते ते कदाचित थोडं बघितलं नाही त्यांनी, की ही सभा ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाची मेळावा आहे, सभा आहे. मुख्यमंत्र्यांची नेमणूक बंद झाली तर पुढच्या वेळी मोकळ्या मैदानात झाली पाहिजे. काल रात्री पण कोल्हापूरमध्ये अशीच सभा होती आणि मी नंतर पाहत होतो, मी उभा राहायच्या आधीच खुर्च्या वाढत चाललेल्या. जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत, जे गद्दार आहेत, त्यांच्या सभेमध्ये खुर्च्या लपवल्या जातात. असो, तो त्यांचा निर्णय होता. आपला निर्णय वेगळा आहे. आपला निर्णय जो आहे तो ठाम आहे, लोकांमध्ये आहे. आणि आता काही 2-4 तासांमध्येच विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत ते देखील एक निर्णय सुनावणार आहेत. निर्णय काय असेल, कोणाच्या बाजूने असेल, कालपासून मी पाहत आहे सोशल मीडियावर तेच चाललंय, मीडियावर तेच चाललेलं आहे. निर्णय जो काही असेल तो असेल, पण महाराष्ट्राला न्याय आपल्या महाराष्ट्राची जनताच देणार ही खात्री मला पटलेली आहे. गेले 2 वर्ष या महाराष्ट्रामध्ये खोके सरकार बसलेलं आहे, गद्दारांचं सरकार बसलेलं आहे. आणि आपल्यातून अलिबाग आणि 40 काय बोलतात त्याला, मी नाही, तुम्ही बोलताय, हे पळाल्यानंतर जे सरकार आपल्या डोक्यावर बसलं किंवा बसवलं गेलं, ते सरकार महाराष्ट्राला न्याय देत आहे का, हा सवाल आज मी तुम्हाला विचारायला आलोय. मला वाटलं होतं की स्वतःचं सरकार बसवल्यानंतर, भाजप प्रणित सरकार बसवल्यानंतर महाराष्ट्रात चांगलं काहीतरी होईल, महाराष्ट्राला काहीतरी मोठं मिळेल, महाराष्ट्राच्या पदरात काहीतरी चांगलं पडेल. जो सुवर्ण काळ आपण महाराष्ट्रात आणत होतो त्याच्यापेक्षा अजून काहीतरी चांगलं मिळेल. पण तुम्ही मला सांगा, या महाराष्ट्रात गेल्या 2 वर्षात चांगलं काही झालंय का? असेल तर सांगा मला, झालंय का? जसं गेले 9 वर्ष आपण आपल्या देशामध्ये अच्छे दिन शोधत आहोत, अच्छे दिन आलेत, अच्छे दिन आलेत. त्यावेळी काय काय होर्डिंग लावले होते, बहुत हुई महंगाई की मार, अब की बार सरकार बसलं, महागाई कमी झाली आहे, गॅसचे भाव कमी झालेत, सिलेंडरचे भाव कमी झाले की जास्त वाढलेत, गॅस डिझेल पेट्रोल कमी झाले की वाढलेत. बरोबर नाही, महागाई चारी तरफ पसरलेली आहे, चारी बाजूला महागाई पसरलेली आहे, हाहाकार माजलेला आहे. अच्छे दिन कुठे कोणाच्या खात्यात आलेले नाही आहेत. 15 लाख कोणाच्या खात्यात आले नाही आले. पण हे सगळं होत असताना एक वेगळं उदाहरण आपण जगाला दाखवत होतो. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आपलं बसलं होतं. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, इतर सगळे आपले मित्रपक्ष, डावे उजवे सगळे एकत्र आलेले आणि महाराष्ट्र हिताचं सरकार आपण ह्या महाराष्ट्रात बसवलेलं होतं. हे सरकार बसल्यानंतर कोविडचा तर काळ आपल्याला माहितीच आहे, भीतीदायक काळ होता. जगाला प्रश्न पडलेला होता की अर्थचक्र सुरू होणार की नाही, जगाला प्रश्न पडला होता की कोविडच्या काळातून आपण वाचणार की नाही. आणि अशा काळामध्ये उद्धव साहेबांनी मशाल पेटवली आणि ती मशाल जगाला दिशा दाखवत होती की कोविड हाताळायचा कसा आणि कोविडमध्ये देखील राज्य पुढे न्यायचं कसं, हे आपले उद्धवसाहेब ठाकरे कुटुंब प्रमुख जगाला दाखवत होते. ह्याचं कौतुक नुसतं महाराष्ट्रात नाही, देश पातळीवर झालं, जागतिक पातळीवर झालं. WHO नावाची जी आरोग्य संस्था आहे, जागतिक स्तरावर जी काम करत असते, त्यांनी देखील आपल्या महाराष्ट्र मॉडेल आणि धारावी मॉडेलचा उल्लेख केला आणि उद्धव साहेबांचं कौतुक केलेलं आहे. ह्याच काळामध्ये, कोविडच्या काळामध्ये प्रत्येक व्यक्तीला वाटत होतं की अरे आपलं कसं होणार, काय होणार, आपलं रोजगाराचं काय होणार, आरोग्याचं काय होणार, शिक्षणाचं काय होणार, राज्याचं काय होणार, देशाचं काय होणार. आणि ह्या भीतीपायी आपण जेव्हा सगळे कोविडच्या काळात घरून काम करत होतो, तेव्हा उद्धव साहेब स्वतः फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून घरोघरी जायचे आणि सांगायचे की काळजी करू नका, मी आहे, तुमच्यासाठी लढत आहे. बरोबर ना, हे सगळं चालू होतं, हे डोळ्यासमोर चालू होतं. पण कदाचित भाजपची पोटदुखी हीच होती की कोविडच्या काळात देखील जेव्हा देशाचं वेगळी उदाहरणं येत होते, मग सुरतमध्ये काय झालं आपण पाहिलंय, अहमदाबादमध्ये काय झालं पाहिलंय, उत्तर प्रदेशमध्ये काय झालं पाहिलं आपण.
हे सगळं जे देशासमोर चित्र येत होतं तेव्हा महाराष्ट्रातून एकच चित्र येत होतं की तुम्ही महाराष्ट्रातले असाल किंवा महाराष्ट्रातल्या बाहेरचे असाल, जातपात धर्मपंथ न पाहता तुमची सेवा जर कोणी करत होतं तर उद्धव ठाकरे करत होते. हे जगाने पाहिलेलं आहे. स्वतःची पण काळजी त्यांनी केली नाही. स्वतःची काळजी न करता पहिली काळजी ते घेत होते ते महाराष्ट्राची घेत होते. आणि जे कोणी आपल्या राज्यात, बाहेरच्या राज्यातले असतील, आपल्या राज्यातले असतील, अडकले असतील, जिथे जिथे अडकले असतील, स्वतः प्रत्येक आठवड्यात SP असेल, कलेक्टर असेल, म्युन्सिपल कमिशनर असेल, CP असेल, सगळी यंत्रणा आपली कामाला लावून, जिल्हा प्रमुखांना कामाला लावून आपण प्रत्येक व्यक्ती जिथे जो कोणी महाराष्ट्राचा नागरिक असेल, या देशाचा नागरिक असेल किंवा परदेशातून कोणी अडकलं असेल आपल्या राज्यामध्ये, प्रत्येकाची सेवा करत होते. ते म्हणजे एकच नाव, उद्धव ठाकरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे. आणि मला अभिमान ह्या गोष्टीचा आहे की आज जे आपल्या शिवसेनेचं नाव जोडलं गेलं ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जोडलेलं आहे. ह्याच कोविडच्या काळामध्ये मला आठवतं, कोविडचा काळ सुरू व्हायच्या आधी उद्धव साहेबांनी आपली निवडणूक व्हायच्या आधी एक वचन महाराष्ट्राला दिलं होतं. ते वचन काय होतं की माझ्या शेतकऱ्यांना मी कर्जमुक्त करीन. मुख्यमंत्री झाल्या झाल्या नागपूरचं जे अधिवेशन होतं, मला आठवतं तिथे त्यांनी सांगितलं, सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवलं. फायनान्सचे अधिकारी होते, चीफ सेक्रेटरी होते, कृषी खात्याचे होते. आणि त्यांनी सांगितलं मला माझी वचनपूर्ती करायची आहे. 2 लाखापर्यंत ज्यांचं कर्ज आहे त्यांना मला कर्जमुक्त करायचं. आणि ती कर्जमुक्ती आपण पुढच्या 3 महिन्यात प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवली. याचा मला आज अभिमान आहे. कोविडच्या काळात जी काही संकट आपल्यावर आली असतील, अवकाळी पाऊस असेल, गारपीट असेल, दुष्काळ असेल, ओला दुष्काळ असेल, 2020 साली असेल, 2021 साली असेल, शेत तुमचं कशाचंही असो, जे काही नुकसान झालं त्याची नुकसान भरपाई आपण प्रत्येकाच्या खात्यात पोहोचवली. आणि आताचं निर्लज्ज सरकार करतं ना, 2 रुपयाचं चेक, 5 रुपयाचं चेक, असं नाही, जेवढं पंचनाम्यात होतं तेवढं आपण खातेदारात पोहोचवलं. त्याचा मला आज अभिमान आहे. तसंच कृषी क्षेत्र आहे, तसं उद्योग क्षेत्र जर पाहिलं गेलं तर जून 2020 पासून जून 2022 पर्यंत साधारणपणे आपण 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यात आणू शकलो. त्याचं कारण एकच होतं, जगात जे कोणी उद्योजक असतील ते जेव्हा देशाकडे बघायचे, आपल्या देशातल्या सगळ्या राज्यांकडे बघायचे, एकमेव मुख्यमंत्री जर त्यांना विश्वासू वाटत होते ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी. तेच बघून आणि महाराष्ट्र बघून, आपल्या महाराष्ट्राची जनता बघून गुंतवणूक आपल्या राज्यात येत होती. पण हीच पोटदुखी भाजपची होती की महाराष्ट्राचं नाव बनतंय, महाराष्ट्राला सुवर्णकाळ दिसतोय, महाराष्ट्र पुढे चाललेला आहे. महाराष्ट्रात एक असं सरकार बसलेलं आहे की लोकशाहीला पकडून सरकार सगळ्या बाजूला, सगळ्या जातीपाती धर्माने एकत्र घेऊन प्रगतीपथावर चाललंय. पोटदुखी भाजपची ही होती की अरे महाराष्ट्र मागे का नाही झालं, महाराष्ट्र दंगली कशाने होतं, महाराष्ट्रात जाती जाती भांडत का नाही, महाराष्ट्रात धर्म भांडत का नाहीये, महाराष्ट्रात जिल्ह्यांमध्ये वाद का नाहीये. ही पोटदुखी जर भाजपची होती, तीच पोटदुखीला कुठेतरी साथ मिळाली. आणि आपले 40 बापचोर, पक्षचोर, गद्दार, माथेवर गद्दार लिहिलेले 40 आमदार खोके खाऊन फुटले. आणि उद्धव साहेबांच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसला आणि तिथे गेले. तुम्ही मला सांगा, गेले 2 वर्ष आपण पाहत आहोत. आता हे वर्ष 2024 हे आपलं वर्ष आलं, कारण ह्या वर्षाचीच आपण वाट पाहत होतो. देशात परिवर्तन होणार आहे, आपल्या राज्यात परिवर्तन होणार आहे, चांगलं सरकार आपल्याला आणायचं, रामराज्य पुन्हा एकदा आणायचं. आणि हे सरकार आणत असताना जी गेली 2 वर्ष आपण पाहत आहोत, मला तुम्ही सांगा आपल्या राज्यातला एक तरी शेतकरी बांधवास खुश आहे का? आहे कोणी खुश? नाही. कोणाचं कर्ज चढलेलं आहे, कोणाच्या शेतात नुकसान झालेलं आहे, कधी पूर येतो, कधी ओला दुष्काळ, कधी सुका दुष्काळ, कधी गारपीट, कधी पाऊस, कधी वादळ. आणि हे सगळं होत असताना आपल्या राज्यात तुम्ही कुठच्याही जिल्ह्यावर जा, कारण मी तिथे प्रत्येक बांधावर गेलेलो आहे, प्रत्येक शेतकरी मला सांगतो की उद्धव ठाकरेंनी जी दिलेली कर्जमुक्ती होती ती माझ्यापर्यंत पोहोचली, उद्धव साहेबांनी जी दिलेली मदत होती, नुकसान भरपाई होती, ती माझ्यापर्यंत पोहोचली. पण हे जे सरकार, खोके सरकार, भाजप प्रणित खोके सरकार बसलेलं आहे, या सरकारकडून आम्हाला 1 सुद्धा रुपया हातात आलेला नाही. कदाचित कुठे 5 रुपयाचा चेक आला असेल, कुठे 10 रुपयाचा चेक आला असेल, पण खरी जी नुकसान भरपाई आमच्या हातात यायची आहे ती येतच नाही. पीक विमाच्या कंपन्या आम्हाला ऐकत नाहीत. आम्हाला आमची पुढची पिढी कृषी क्षेत्रात याविषयी वाटतच नाही. मग मी त्यांना विचारतो, दादा जर तुमची पुढची पिढी म्हणजे माझ्या वयाची तरुण मुलं मुली असतील, 32-33 वर्षाची मुलं मुली असतील, कोणी 20 वर्षाचं असेल, कोणी 25 वर्षाचं असेल, त्यांना विचारतो, बाबांनो जर तुम्ही कृषी क्षेत्रात नाही येणार, तुमच्या शेतात नसेल येणार, शेती नसेल करणार तुम्ही, तर पुढचं पाऊल काय मग तुमचं?
तर नाही दादा आम्ही शहराकडे जाऊ, बघू नोकरी कुठची मिळेल का बघू. आज इथे तरुण मुलं मुली किती आले जरा हात वरती करून दाखवा, 20शीतले आणि 30शीतले. मला तुम्ही सांगा, गेल्या 2 वर्षामध्ये तुम्ही शिकलात ना सगळं, कॉलेज वगैरे झालं तुमचं, नोकरी आहे का? अरे असं कसं नोकरी नाही आहे? 14 मध्ये जेव्हा केंद्रात सरकार बनलं तेव्हा काय सांगितलं होतं, प्रत्येक वर्षी 2 कोटी नोकऱ्या देणार. आले कोणाकडे नोकऱ्या? 2022 पर्यंत प्रधानमंत्री आवास योजना पूर्ण होणार, ती प्रत्येकाला घर मिळणार होतं. मिळालं कोणाला घर? नाही मिळालं. पण जेव्हा शहराकडे आलो तेव्हा विचारतो आम्ही की गेल्या 2 वर्षामध्ये, गेल्या 2.25 वर्षामध्ये असेल, एक तरी नवा उद्योग आपल्या राज्यात आलाय का? तुम्ही मला सांगा. आलाय? वेदांता फॉक्सकॉन कुठे गेला? एअरबस टाटा कुठे गेला? मेडिकल डिव्हाइस पार्क गेला कुठे? बल्ट्रक पार्क गेला कुठे? महानंद दूत गेला कुठे? टेस्लाची फॅक्टरी जाणार कुठे? वर्ल्ड कप फायनल गेली कुठे? 40 गद्दार गेले कुठे? कळलं आता का सगळं गुजरातला जात आहे? त्यांना थँक्यू बोलायला सगळं गुजरातला पाठवलं जात आहे. आज पण व्हायब्रंट गुजरात सुरू आहे. का नाही माझ्या महाराष्ट्रात मॅग्नेटिक महाराष्ट्राचा कार्यक्रम झालेला आहे? का नाही माझ्या महाराष्ट्रामध्ये हे सगळे उद्योजक आणलेले आहेत? ह्याचं कारण एकच आहे की आता हलवायचं इथून जर एकच राहिलं ना, जर ह्यांचं परत खोके सरकार बसलं तर आपलं मंत्रालय पण मुंबईमधून ते गुजरातला हलवल्याशिवाय राहणार नाही. असा सगळं निर्लज्ज प्रकार सुरू आहे. गुजरातवर माझा काही राग नाही, त्यांच्याशी काही वैर नाही आहे. जे काही गुजरातच्या हक्काचं तिथे गेलंच पाहिजे. जे काही आसामच्या हक्काचं आहे, जे काही मणिपूरसाठी असेल, जे काही तामिळनाडूसाठी असेल, जम्मू काश्मीर लडाखसाठी असेल, दिल्लीसाठी असेल, पंजाबसाठी असेल, कर्नाटकासाठी असेल, जे जे त्यांच्या हक्काचं आहे त्या राज्याला मिळालं पाहिजे. कारण प्रत्येक राज्य जेव्हा प्रगतीपथावर येईल तेव्हा आपला देश पुढे जाईल ही माझी देखील भूमिका आहे. पण माझं दुःख हेच आहे, मला राग ह्या गोष्टीचा येतो की जी गोष्ट आपल्या राज्यात 100% येणार होती, हिसकावून धमकून तिथे पाठवली जाते ना गुजरातला, तेव्हा मला राग येतो. कारण हे सगळे तरुण जाणार कुठे हा आज मला प्रश्न विचारायचा आहे. हे तरुण जाणार कुठे? वेदांता फॉक्सकॉन आपल्या पुण्याजवळ तळेगावमध्ये येणार होता. महाराष्ट्रात काय, पश्चिम महाराष्ट्रात काय, संपूर्ण देशामध्ये 1 लाख मुला मुलींसाठी रोजगार उपलब्ध करून देणार होता. किती? 1 लाख तरुण मुलींसाठी. वेगळ्या वेगळ्या लेवलचे उद्योग असणार होते. कोण इंजिनियर पासून, कोण सॉफ्टवेअर इंजिनियर, कोण आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कोण काय. पण हे सगळं होत असताना 100% जो उद्योग आपल्या राज्यात येणार होता त्याचसोबत 160 क्लस्टर इंडस्ट्री येणार होत्या. म्हणजे कितीतरी अजून उद्योग आपल्या आणि रोजगार आपल्या राज्यात वाढले असते. मी त्यांच्याशी चर्चा करत होतो. सुभाष देसाई साहेब आपले उद्योगमंत्री त्यांच्याशी चर्चा करत होते. उद्धव साहेबांची 1-2दा चर्चा झाली होती. जर आपलं महाविकास आघाडीचं सरकार असतं तर 100% वेदांता फॉक्सकॉन आपल्या महाराष्ट्रात आम्ही आणला असता म्हणजे असता. पण आपलं सरकार पडल्यानंतर अधिवेशनात देखील मुख्यमंत्री जी घटना बाह्य आहेत त्यांनी सांगितलं की नाही वेदांता फॉक्सकॉन येणार, 4 लाख कोटी उद्योग घेऊन येणार, 4 लाख कोटी रोजगार गुंतवणूक घेऊन येणार. 1 रुपया आला नाही. त्यांना माहिती सुद्धा नाही, मुख्यमंत्र्यांना माहिती नाही, उद्योगमंत्र्यांना माहिती नाही, त्यांच्या कुठच्या खात्याला माहिती नाही. मी ट्विट केलं तेव्हा त्यांना कळलं की वेदांता फॉक्सकॉनला वरतून फोन आला आणि सांगितलं गेलं आ जाओ गुजरात में आ जाओ. हा काय कारभार आहे? काय राज्य आहे? असं कसं चालतं? राज्य सरकार कधी एवढं घाणेरडेपणाचं चाललेलं मी पाहिलं नाही. कधी एवढं अकार्यक्षम मुख्यमंत्री कधी माझ्या आयुष्यात मी पाहिले नव्हते. असे हे मुख्यमंत्री बसलेले आहेत. त्यांना माहितीच नाही. त्यांच्या नाकाखालून हा उद्योग तिथे पाठवला गेला आणि पाठवला तर पाठवलाच, पण तिथे गेल्यानंतर अशा गावी पाठवला गेला जिथे ना पाणी आहे, ना रस्ता आहे, ना काय, ना वीज आहे. तिथून देखील फॉक्सकॉन बोलला आम्हाला तर ह्या देशात येणं परवडणारच नाही. आम्ही वेदांता फॉक्सकॉन काही गुजरातमध्ये देखील प्रोडक्शन करू शकणार नाही. आणि तो पूर्ण उद्योगाचा घोटाळा. नुकसान कोणाचं झालं? नुसतं महाराष्ट्राचं नाही झालं, नुकसान आपलं पूर्ण देशाचं झालं. कारण 1 लाख रोजगार हा देशातल्या सगळ्या तरुणांना मिळणार होता, आपल्या महाराष्ट्रातल्या देखील तरुणांना मिळणार. अन्याय करायचा तरी किती करायचं आपल्या राज्यावर? माझा प्रश्न हाच आहे आज. काल देखील आमची गाडी चर्चा सुरू होती की जम्मू काश्मीरमधून 370 कलम काढला गेला, तेव्हा आम्ही देखील आनंद साजरा केला, मोठ्या फटाके लावले, सगळं केलं की चला एक देश, एक न्याय, एक संविधान, हे सगळं झालंच पाहिजे. पण आज मला 5 वर्षांचा प्रश्न पडत आहे की जसं जम्मू काश्मीरवरनं स्पेशल स्टेटस काढला गेला, 370 कलम काढलं गेलं, तसं काही नवं 370 आपल्या महाराष्ट्रावर लावलं आहे का?
अन्याय करण्यासाठी एकमेव राज्य या देशभरात असेल तो महाराष्ट्रच का निवडलाय तुम्ही? कितीतरी गोष्टी अशा आहेत जे तयार होऊन पडलेले आहेत पण त्याच्या उद्घाटनासाठी वेळ नाहीये. मुंबई रायगडला जोडणारं ट्रान्स हार्बर लिंक 3 महिने तयार आहे पण उद्घाटनासाठी यांच्या VVIP लोकांकडे वेळ नाहीये. दिघा रेल्वे स्टेशन 8 महिने तयार आहे. हे जे लाईट पंखे चाललेत ना तसं तिथे पण सुरू असतात, प्रत्येक रात्री सुरू असतात. विजेचं बिल आपण भरतोय, आपण टॅक्स पेअर म्हणून भरतोय. कॉन्ट्रॅक्टर नेमलेले स्वच्छतेसाठी त्यांचा देखील आपण पगार भरतोय पण अजून उद्घाटनाची वेळ मिळाली नाहीये. नवी मुंबईची मेट्रो लाईन 5 महिने तयार होती. मी पत्रकार परिषद घेतल्यानंतर आपण तिथे सह्यांची मोहीम घेतली आणि त्यांना ते खुलं करायला लावलं, उद्घाटनाच्या विना खुलं करायला लावलं. पण राज्य असं चाललेलं आहे की नुसतं अपमान करायचा तो महाराष्ट्राचा करायचा, अन्याय करायचा तो महाराष्ट्रावर करायचा, दुसरं राज्य कुठचं मिळत नाही ना. आत्ता पण बघा अयोध्येमध्ये जे नवं एअरपोर्ट झालेलं आहे त्याचं नामकरण लगेच केलं, महर्षी वाल्मिकी इंटरनॅशनल एअरपोर्ट. आनंद आहे, आम्ही देखील ते साजरं केलं, त्याचं स्वागत करतो. गोव्यामध्ये मोपा एअरपोर्ट जे झालेलं आहे त्याचं नाव मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट या नावाने दिलेलं आहे. म्हणजे तिकडचे त्यांचे ते मुख्यमंत्री होते, भाजपचे कार्यकर्ते होते, मनोहर पर्रिकर साहेब, त्यांच्या नावाने दिलेलं आहे. ठीक आहे, आनंद द्या. पण जेव्हा महाविकास आघाडी सरकार म्हणून छत्रपती संभाजीनगर मधलं जे एअरपोर्ट आहे त्याचं नाव आपण छत्रपती संभाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणून नामकरण केलं, त्याची मान्यता अजून केंद्र सरकारने दिली नाही, याचा मला दुःख आहे. नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचं नामकरण आपण दिबा पाटील आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट केलं, ते देखील आपण केंद्र सरकारकडे पाठवलंय. पण UPतलं आहे ते मान्य केलं, गोव्यातलं आहे ते मान्य केलं. मग महाराष्ट्रातून आम्ही 2 वर्षापूर्वीचे पाठवलेले, 2 आणि 4 वर्षापूर्वीचे पाठवलेले नव्या एअरपोर्टची नावं आहेत, का तुम्ही त्याला न्याय देत नाही? तुमचा राग महाराष्ट्रावर आहे, तुमचा राग छत्रपती संभाजी महाराजांवर आहे की नक्की कोणावर हा राग आहे की तुम्ही महाराष्ट्रात अन्याय करत चालत, महाराष्ट्रात अन्याय सतत करत चाललेले आहात? आणि म्हणून हे जे महान्याय इथे लिहिलेलं आहे, हा न्याय मी माझ्यासाठी मागायला आलो नाहीये, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी मागायला आलो नाहीये, न्यायाची अपेक्षाच नाहीये. आता 2 वर्ष जे सरकार चालवलेलं आहे, जे घटनाबाहेर सरकार चालवलेलं आहे, ज्या पैशाची उधळपट्टी केलेली आहे, जे भ्रष्टाचार केलेले आहेत, त्याच्याकडून आता काय न्याय मागायचा, कोणाकडून न्याय मागायचा ह्या देशात, हा प्रश्न पडलेला आहे. कदाचित सुप्रीम कोर्टाकडून न्याय मिळेल तेव्हा मिळेल. आज अध्यक्ष महोदयांच्या निर्णयाकडे आमचं लक्षच नाहीये, कारण त्यांच्याकडे देखील 2 पर्याय समोर आहेत. हा न्याय हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी नाहीये. हा न्याय जो मागत आहे मी, हा महाराष्ट्रासाठी मागत आहे, आपल्या देशासाठी मागत आहे, आपल्या संविधानासाठी मागत आहे, आपल्या लोकशाहीसाठी मागत आहे. आज अध्यक्ष जे आहेत राहुल नार्वेकर, आमचेही मित्र होते, ते एकाकडे आपल्या शिवसेनेत होते, नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून लढलेले आहेत, आत्ता भाजपमधून लढलेले आहेत, कदाचित पुढे काँग्रेसमधून पण येतील, माहीत नाही कुठच्या पक्षातून जातील. पण आज त्यांच्यासमोर 2 पर्याय जे आहेत ते सरळ आणि सोपे आहेत. एक, जर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान मानत असतील आणि त्याप्रमाणे चालले तर हे 40 गद्दार बाद होणार म्हणजे होणारच. पण दुसऱ्या बाजूला जर त्यांनी निकाल आपल्या विरोधात दिला तर हे देशासाठी संकेत एवढेच आहेत की भाजपा आणि हे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान मानत नाही, त्यांना भाजपाचं वेगळं संविधान द्यायचं आहे, देशातलं संविधान बदलायचं आहे आणि त्या मार्गाने ती वाटचाल सुरू झालेली आहे. आज मी तुम्हाला विचारायला की तुम्हाला कोणतं संविधान पाहिजे, डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान पाहिजे की भाजपाने लिहिलेलं संविधान पाहिजे? तुम्ही निवडायचे आज कुठचं संविधान तुम्हाला पाहिजे, निवडा कुठचं पाहिजे. ऐकू नाही आलं? तिथूनच बोला, आपण जोरात बोला, आवाज आला पाहिजे. आपण सगळे आंबेडकर प्रेमी जनता आहोत ना, 75 वर्ष ह्याच संविधानाने आपण चालत आलो आहोत ना. मग हे संविधान बदलायचं कशासाठी, कोणासाठी, का म्हणून बदलायचं आहे? आज जे काही आपल्या राज्यात सुरू आहे, आज आपल्या देशात सुरू आहे, जसं मी सांगितलं, एका बाजूला अन्याय आपला सुरू आहे, कृषी क्षेत्र कोलमडलेलं आहे, दुसऱ्या बाजूला उद्योग क्षेत्र, अनेक 5 स्टार MIDC आता मी पाहत होतो येताना. पण 5 स्टार MIDC मध्ये किती उद्योग सुरू होतात, किती ले ऑफ वाढत चाललेले आहेत, किती लोकांना इकडून रोजगार मिळणार आहे, स्थानिक भूमिपुत्रांना किती इथे रोजगार मिळणार आहे माहिती आहे तुम्हाला? काही नाही माहिती, कारण त्या क्षेत्राला देखील प्राधान्य मिळत नाही. तुम्ही नोकर भरतीसाठी गेलात, सरकारी नोकरीसाठी गेलात,
तलाठी भरतीचा पेपर किती, कोणाला 200 मधून किती मिळाले मार्क, 200 मधून 2.25 मार्क मिळाले. म्हणजे पेपर एकंदर 200 मार्कांचा पास करायचं म्हणून 2.25 मार्क दिलेत. म्हणजे ह्या मुख्यमंत्र्यांसारखं झालं ना. खातं एक सांभाळता येत नाही पण दिले हातावर मुख्यमंत्रीपद. सांभाळणार कसं हे राज्य चाललंय पुढे. आणि म्हणून न्याय आज मी मागत आहे ते माझ्यासाठी न्याय आपण महाराष्ट्रासाठी लढत आहोत. या महाराष्ट्रात अन्याय जो होत आहे त्याच्या विरुद्ध लढत आहोत. हा अन्याय कुठून सुरू झाला, कशामुळे सुरू झाला, संधी कशामुळे मिळाली, तर हे जे 40 गद्दार आणि गद्दार खासदार जे गेलेले आहेत तिथे त्यांच्यामुळे मिळाली. आज इकडच्या खासदारांना पण मी विचारू इच्छितो मी की जास्ती गद्दारांना बोलत नाही, त्याचा समाचार आपण घेणार आहात. काय कमी केलं होतं आम्ही तुमच्यासाठी की तुम्ही टुमुक तिथे पलीकडे गेलात. किती खोके तुम्हाला मिळाले जे तुम्ही तिथे गेलात. काय नक्की आम्ही केलं नव्हतं तुमच्यासाठी जे तुम्ही आम्हाला पाठीत वार करून, आमच्या उद्धव साहेबांच्या पाठीवर वार करून निर्लज्जपणे तुम्ही तिथे समोर गेलात. ही जी गद्दारी झाली ती भयानक प्रकारे झालेली. ही काही सरळसोट गद्दारी नाहीये. ही गद्दारी एवढ्यासाठी झाली कारण गद्दार गँगचे नेते जे आहेत, जे मुख्यमंत्री बसलेले आहेत, ते स्वतः जेलमध्ये जाणार होते. त्यांच्यावर ईडीची धाड पडणार होती, आयटीची पडली होती. त्यांचं गोडाऊन कुठेतरी सापडलं. जाऊ दे, आज पूर्ण काही बोलत नाही मी. पण हे सगळं झाल्यानंतर जेलमध्ये जाणार ह्या भीतीपोटी ते भाजपमध्ये गेले होते. भीतीपोटी गेले होते. पण सांगितलं काय आपल्याला त्यांनी? नाही, आम्ही हिंदुत्व वाचवण्यासाठी गेलो, शिवसेना पक्ष वाचवण्यासाठी गेलो, राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यावर दबाव टाकत होती म्हणून गेलो. आता तुम्ही मला सांगा, हिंदुत्व हे खरं आहे की खोटं? मला तुम्ही सांगा, खरं आहे की खोटं तुम्ही मला सांगा. प्रत्येक खासदारांचा, प्रत्येक आमदारांचा, प्रत्येक मंत्री ह्यांचा जो गद्दार गँगमधला आहे, खोके तर घेतले. गेल्या 2 वर्षात तुम्ही ऐकले का कोणी की आम्ही खोकेला हात नाही लावणार, एक तर त्यांच्यातून आमदार पाहिला नाही? पाहिलं. प्रत्येकाने खोके घेतले. काय खोके घेणारे हे हिंदुत्व बोलतात? मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या बाजूला गणपती बाप्पाची मिरवणूक चालली होती. मिरवणुकीत एका गद्दार आमदाराने बंदूक काढली, बंदूक रोखली. त्या मिरवणूक साजरी करण्यावर बंदूक रोखली, पोलिसांवर बंदूक रोखली. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर मी ऐकले बंदूक चालवली देखील. त्यांचं हिंदुत्व पहा. ह्या बंदूक चालवणाऱ्या लोकांवर गुन्हे टाकायचे, ते सोडून जेलमध्ये टाकायचं, ते सोडून त्या गद्दार आमदाराला त्यांनी गणपती बाप्पाच्या मंदिराचं अध्यक्ष बनवलेलं. हे त्यांचं हिंदुत्व. हे कसलं हिंदुत्व आहे? आज आपण पहा, हे जे काही चाललंय आपल्या राज्यामध्ये, प्रत्येक जातीत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, प्रत्येक धर्मात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. पण हे सगळं होत असताना सगळीकडे आश्वासनं देऊन ठेवलेली त्यांनी की तुम्हाला आम्ही हे देऊ, तुम्हाला ते देऊ. ओल्ड पेन्शन स्कीमवाल्यांना, जुनी पेन्शन योजनेवाल्यांना फसवून ठेवलेलं आहे. अंगणवाडी सेविकांना फसवून ठेवलेलं आहे. आता माझ्याकडे आशा सेवा वर्कर्स आलेल्या, त्यांचं पण मानधन आश्वासन दिलंय, पण अजून शासन निर्णय झाला नाहीये. तुमचं हिंदुत्व ते खोटं बोलण्याचं असेल, पण आमचं हिंदुत्व स्पष्ट आहे. रघुकुल रीत सदा चली आहे, प्राण जाय कर वचन न जाय. हे आमचं हिंदुत्व आहे. शेतकऱ्यांना जी वचनं दिली आहेत ती पूर्ण केली, जी शहरी लोकांना वचनं दिली ती पूर्ण केली. इथे देखील खासदारांना विचारा, जेव्हा जेव्हा मी त्यांच्यासोबत मंत्री म्हणून फिरलो ना, जिथे त्यांनी बोर्ड दाखवले की ह्या तलावाला आपल्याला फंड द्यायचा आहे, त्या तलावाला फंड द्यायचा आहे, इथे द्यायचं आहे, तिथे द्यायचं आहे, मी फंड तो दिलेला आहे आणि ते पेपरवर मंजूर आहे. हे कोणी नाकारू शकत नाही. महाराष्ट्राचा विकास, देशाचा विकास, शाश्वत विकास सगळ्यांना एकत्र घेऊन चालायचं, जाती धर्मामध्ये वाद नाही लावायचा. हे आमचं हिंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे आणि हेच हिंदुत्व आम्हाला पुढे घेऊन जायचं. आमचं हिंदुत्व हे स्पष्ट देखील आहे. आमचं हिंदुत्व म्हणजे हृदयात राम आणि हाताला काम, हे आमचं हिंदुत्व आहे. पण हे सगळं करत असताना जी निष्ठा आपल्याला एकत्र आणायची आहे, जी एकजूट आपल्याला पाहिजे, ती ह्या गद्दारांना लढण्यासाठी आहे. जो वार आज महाराष्ट्रावर होत आहे, जो अन्याय आपल्या महाराष्ट्रावर होत आहे, पुन्हा एकदा जर आपल्याला महाराष्ट्र हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्र करायचा असेल, राज्य म्हणून पुढे न्यायचं असेल, तर आपल्याला एकजूट ही दाखवायला लागेल. नाही तर चाललंय आपलं जे काही चाललंय ते चाललंय. जसं मी सांगितलं, कृषी क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल, नोकर भरती असेल, IAS IPSच्या बदल्या पोस्टिंगसाठी पण आता पैसे मागायला लागले, बोली लावायला लागलेले आहेत. पण हे सगळं करत असताना महिलांवर जे अत्याचार आहेत ते देखील कुठेच थांबले नाही. कायदा सुव्यवस्था आपल्याला माहिती आहे, पोलिसांचे हात बांधलेले आहेत. कालच मी कोल्हापूरमध्ये होतो, एका गद्दार माजी आमदाराने घरात घुसून मारहाण केली आहे, ते टीव्हीवर आलेलं आहे.
न्यूजवर दाखवलेलं आहे, पण कारवाई काही झाली आहे का? नाही झाली. एक गद्दार मंत्री महिला खासदाराला शिव्या देतात. चला एका मिनिटासाठी सोडा, त्या खासदार आहेत, एका मिनिटासाठी सोडा, त्या नेत्या आहेत, पण महिला तरुणांना घाणेरड्या शिव्या टीव्हीवर देतात. काही कारवाई झाली त्यांच्यावर? नाही झाली. हे असं थोतांड आपल्याला परवडणार नाही, असं राज्य आपल्याला परवडणार नाही. जे मुख्यमंत्री आहेत, जे अकार्यक्षम मुख्यमंत्री आहेत, ज्यांना काही मुळात करायचंच नाही, स्वतःची खुर्ची जपून ठेवायची आहे. सरकार आपल्या दारी, सरकार आपल्या दारी, कुठची दारी, काय कोणाचं घरदार राहतच नाही आता. हे असं राज्य पुढे जर चाललं तर काही आपलं खरं नाही, आपल्या राज्याचं खरं नाही. आणि म्हणून जो हा महान्याय, महानिष्ठा महाराष्ट्र हा जो संवाद मी साधत आहे, तो एकाच गोष्टीसाठी साधत आहे मी, की मला माझ्या राज्याला उत्तर द्यायचं आहे की तुम्ही माझ्यासोबत राहणार की नाही. आज मी तुम्हाला विचारायला आलो. आज मी पण कुठेतरी परदेशी जाऊन काहीतरी वेगळं करू शकलो असतो, पण मी ते करणार नाही. मला माहिती आहे की भाजप असेल, हे गद्दार असतील, माझ्यावर पुढून मागून वार करायला निघालेले आहे. पाठीवर असेल, छातीवर असेल, सगळे वार घ्यायला तयार आहे. पण आज मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही माझ्यासोबत ह्या महाराष्ट्रासाठी लढणार की नाही? दिल्लीत कोणाचं सरकार बसणं आपल्याला चिंता नाही, आपलं सरकार बसवणारच आपण. पण महाराष्ट्रातून प्रत्येक खासदार, प्रत्येक आमदार जो निवडून द्याल तुम्ही, तो महाराष्ट्र हिताचा तुम्ही निवडून देणार की नाही? हे वर्ष आपलं करणार की नाही तुम्ही? हा जो अन्याय आपल्या महाराष्ट्रावर होतोय त्याच्या विरुद्ध लढायला तयार आहात की नाही तुम्ही? शांत बसून, थंड बसून चालणारी आता पेटून उठायला लागणार आहे. तुमचं पेटणं आणि तुमची ताकद, तुमचं शस्त्र म्हणजे तुमचं एक मत आहे. ते मत तुम्ही देणार की नाही महाराष्ट्र हितासाठी? तुम्हाला जर ताकद बघायची असेल ना, कारण खूप वेळा आपल्याला असं वाटतं, अरे तो खोकेवाला आहे, तो तर पैसे विकणार आहे, ह्याच्या विरुद्ध जिंकणार कसं? ईव्हीएम आहे, जिंकणार कसं? समोरून पूर्ण सैन्य आपल्यावर, मोगल सैन्य आपल्यावर येते, जिंकणार कसं? ताकद जर बघायची असेल ना, तर दोन्ही हात वरती करा, दोन्ही हात वरती करा आणि आजूबाजूला जरा बघा. ही जी ताकद आहे, ही जर एकवटली ना, तर महाराष्ट्राला कोणी अडवं जाऊ शकत नाही. आज आपण निर्धार करायचा, आज आपण निश्चय करायचा आहे की जे काय वय असेल आपलं, ज्याला कोणाला मतदान आधी केलं असेल, सगळे वाद विसरून, सगळे तट विसरून, गट विसरून, धर्म जात पंथ विसरून आपल्याला एकच धर्म महाराष्ट्र हा घेऊन पुढे जायचं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.